अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंगळ दोष दूर करण्यासाठी आज अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय. लवकरच वाचतील सनई चौघडे. ज्योतिषांच्या मते मंगल दोषाने पीडित व्यक्तीला विवाहात अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक प्रकरणांमध्ये लग्न ठरल्यानंतरही तुटतं. याशिवाय काही वेळा लग्नानंतर वैवाहिक जीवनात अडथळे येतात. यासाठी मंगल दोष दूर करणं आवश्यक आहे. तो कसा जाणून घेऊया. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी अंगारक संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. यावेळी गणेशाची पूजा केली जाते. तसेच शुभ कार्यात यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळलं जातं. हे व्रत केल्याने साधकाला अपेक्षित फल प्राप्ती होतं. चतुर्थी तिथीचे परिणाम चतुर्थीच्या काही दिवसांनी मिळतात. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने मंगळ दोष नाहीसा होतो. तसेच सर्व प्रलंबित कामं वेगाने होतात. जर तुम्हालाही मंगल दोषाचा त्रास होत असेल तर अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची यथोचित पूजा करा. तसेच पूजा करताना खालील उपाय करा. हे उपाय केल्याने मंगळ दोष दूर होतो. मंगळ दोष दूर करण्यासाठी अंगारक चतुर्थीला करा हे उपाय. जर तुम्हाला मंगळ दोषाचा त्रास होत असेल तर मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीचं व्रत सुरू करा. तसेच गणेशाची पूजा करावी. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने मंगळ दोष दूर होतो. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारची दुःख आणि संकट दूर होतात. यासोबतच मंगळ दोषाचा प्रभावही संपतो. श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला विधीनुसार गणेशाची पूजा करावी. यावेळी गणेशाला दुर्वा, मोदक, लाडू, सुपारी इत्यादी वस्तू अर्पण करा. मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अंगारकी चतुर्थीला बाप्पाला सिंदूर अर्पण करा. श्री गणेशाला सिंदूर अर्पण केल्याने साधकाला अपेक्षित फळ मिळतं. मंगळ दोष दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थी तिथीला मसूर डाळ, मध, मूग, हिरवे कपडे, हिरव्या भाज्या इत्यादी गोष्टींचं दान करा. हा उपाय केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात. अंगारकीला चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभराच्या चतुर्थीचे पुण्य मिळते. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाची सर्वात आवडती तिथी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. मनोभावे हे व्रत केल्यास बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. पूजा करताना लाल वस्त्र परिधान करावे. आवडते मोदक अर्पण करावा. अंगारकी चतुर्थीला चुकूनही तुळस अर्पण करू नये. अंगारकीला चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभराच्या चतुर्थीचे पुण्य मिळते अशी धारणा आहे. बाप्पा सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजे. चतुर्थीला मोदक, दुर्वा, लाल जास्वंद अर्पण करावे. त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील. वरील सर्व माहिती केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.